गुड मॉर्निंग. आज बनवली होती मी कॉर्न खिचडी. आता दररोज डब्याला फक्त पोळी भाजी न्यायचा मला खूप कंटाळा येतो बाबा. आणि अशाच घाईच्या वेळेत झटपट होणाऱ्या रेसिपीज असतात भाताच्या रेसिपी, आणि त्यातलीच एक रेसिपी आहे कॉर्न खिचडी. तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून ती 5 मिनिटं आधी मी भिजत ठेवली. मग कुकरमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी याची फोडणी दिली आणि खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्र लवंग आणि काळी मिरी एवढंच घातलं. मग फोडणीमध्ये ऍड केलं लसूण आणि बारीक चिरलेली मिरची. कारण या रेसिपीमध्ये आणखीन कोणतेच मसाले ऍड करणार नाही आहोत, म्हणून तिखटपणासाठी फक्त हिरवी मिरची. मग ऍड केला कढीपत्ता आणि स्वच्छ धुतलेले कॉर्न. मग थोडंसं हिंग मीठ आणि हळद. मग भिजत घातलेले तांदूळ आणि मूग डाळ. हे सगळं व्यवस्थित परतून घेऊन वरून घातलं 2 ते 3 वाट्या पाणी. आणि मग 2 ते 3 शिट्ट्यांनंतर झाली आपली कॉर्न खिचडी तयार. आणि हो, आता वृंदा 6 महिन्याची होणार आहे, त्यामुळे तिला सॉलिड्स वर शिफ्ट करायचं. आणि म्हणून मग तिच्या डब्यामध्ये असते तांदळाची पेज. आता डाळ आणि इतर भाज्या घालूनही तिची पेज बनवणार आहे बरं. जर तिच्यासाठी वेगळी रेसिपी बनवली तर ती तुमच्या बरोबर नक्की शेअर करेन. पण आता बनवलेली कॉर्न खिचडी अमेझिंग झाली होती. साधी सिंपल आणि पोटाला हलकी अशी ही कॉर्न खिचडी तुम्ही नक्की करून बघा, कारण की ही झटपट होणाऱ्या भाताच्या रेसिपींमधली आहे.